हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखाच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आज नवीन दिवस, नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन वर्ष. तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मी सकाळी सकाळी व्हिडिओ सुरुवात केली आहे. सकाळी सकाळी आवरलं, म्हटलं चला नवीन वर्ष सुरू झालं आणि नवीन वर्षापासून आपण सकाळी सकाळी व्हिडिओ सुरुवात करू. तुम्हाला आधी रुई दाखवते काय करते ते. काय करते रुई? रुई कशा उड्या मारती दाखव, एकदा उडी मारून. उंच उडी मारती का? हा मार बरं. हा एवढी मोठी रुई उडी मारतीये आणि खाली गादी टाकून दिली म्हणजे कसं पायाला लागायला नको, कारण खुर्चीवर उड्या मारतीये. आणि आता ती उड्या मारती पण संध्याकाळी मग पाय दुखता म्हणती, त्यामुळे मग खाली म्हटलं गादीवरती उड्या मार. खाली कसं फरशी लागती आणि गादीवरती मग बरं आहे बा, असं थोडंसं मऊ असतं. तिला उड्या चांगल्या उंच उड्या मारती. परत एक उडी मारती का? हा अशा रुई उड्या मारतीये. आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. बराच वेळ झालाय, 9:30 वाजले. आज थोडं निवांत आवरलं सकाळी आणि आता 9:30 वाजता व्हिडिओ सुरुवात केली आणि मी स्वयंपाक वगैरे करणार आहे. नवीन वर्ष आहे तर चला मग आता आपलं कामाला सुरुवात करू. आणि आजचा व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे. आज काही आपण नवीन वर्षाचे संकल्प करणार आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच पुढं. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. चला मग आता. काय करतो रे? काय करतो? काय कापतोय? गवतीचा आहे तो, गवतीचा. हा वाटीत दाखव तिने कसं कापलंय. दाखव कसं कापला. हा छान कापला रे. जमत का? हा तुला आज हे काम करू वाटलं का? घर नाही झाडलं तू? 2 घर पण झाडले आज. आणि हे कोणी सांगितलं तुला करायला? तूच करती, आईला मदत करते का? बारीक बारीक काप ना बाळा. ते मोठे जास्त मोठे झाले, ते बारीक बारीक कापा. हा छोटे छोटे कापायचे. हा मग थोडे अजून बारीक कर ना. बारीक केले का चांगलं चहा लागतो मग. हा हा अरे अजून छोटं कर. बर. छान कापती माझी रुई. काम करायला लागली रुई आता लई ना. मोठी झाली. हा 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 चालेल. तर आज वर्षाचा पहिला दिवस, वर्षाचा पहिला व्हिडिओ. काय करते? फक्त जेवण करते आहे ना. त्रास देते रुई. आज रुईची आंघोळ झाली बरं का. कोणी घातली रुईला आंघोळ आज? तोंडाने बोल ना, तोंडाने. पप्पानी. आज रुईन तिच्या पप्पाच्या हाताने आंघोळ केली. म्हणजे महिन्यातून एकदा होतीच पप्पाच्या हाताने आंघोळ, हा ना. पण ती त्यांना काही आंघोळ घालून देत नाही व्यवस्थित, हा ना बाई. सारखी रडत राहते. आंघोळ कमी रडायचं जास्त. हा इकडे साबण लावा, तिकडे साबण लावा, इकडे नका लावू, तिकडे नका लावू. इकडे आता अहो करताय देवपूजा. नवीन वर्ष, नवीन वर्षाची सुरुवात देवपूजा करून केली. अहोंनी आंघोळ झाला आणि त्यानंतर म्हटलं देवपूजा करून घ्या, तर त्यांना देवपूजा करायला लावली आधी. थोडा उशीर झाला कारण की आमचं गार्डन चालू होतं. हां आणि हे पण म्हणजे ड्युटीवरून सकाळी आले ना. म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की नाईटला गेलेले होते. मग त्या सकाळी आल्यावर मग कसं आवरणं वगैरे त्यात वेळ झाला आणि मग आता देवपूजा करा म्हटलं. तर इथं झाली देवपूजा करून. आणि नवीन वर्षाचे आज फुलं पण भेटले, नाहीतर एरवी फुलं नाही भेटत. तर इथं फुलं भेटले. आता देवासमोर फुलं ठेवले आणि फुलं ठेवल्यावर देवांचं रूप अगदी खुलून येतं. बघू शकता तुम्ही. फुलं नसल्यावर असं रिकामं वाटतं. तर पूजा वगैरे झाली, माझा स्वयंपाक करून झाला आणि आता भूक लागली म्हणून बसलो जेवण्यासाठी. तर इकडे जेवण्यासाठी आहे पापड, पालक भाजी आहे आणि पोळी. म्हणजे पापड आणि हे बघू शकता तुम्ही, माझाच किस आहे हा, पण तो आहे ना लाल पडला आहे. म्हणजे तो जेव्हा केला ना तेव्हाच लाल झाला होता. मे बी बटाटे कच्चे होते असं म्हणतात. तर तो किस आता तळून घेतला, कारण उपवासाला काही खाल्ल्या जात नाही, पण मग असा मध्ये आधीच तळत राहते. तर आता एवढं सगळं आहे. तर आता आम्ही जेवण करून घेतो, कारण आता भूक पण लागली आहे. आणि आज जवळजवळ 11:30 वाजले जेवण्यासाठी. एवढा उशीर कधीच होत नाही, त्यामुळे आता जेवतो. आणि आज नवीन वर्षाचा हा नवीन आणि पहिलाच व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला मग आता जेवण करून घेतो आम्ही.
हो तुम्ही जेवायला. हा रुईला पण दिलंय जेवायला. रुई पण जेवण करते आता. आम्ही पण जेवण करतो. तर आमचे जेवण वगैरे झालं, आवरले सगळं. आणि आता म्हटलं चला तुमच्याशी बोलू. तर आम्ही आज शेअर करणार आहे आमचा 2024 मधला संकल्प. तो संकल्प आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि तुमचा 2024चा काय संकल्प आहे तो शेअर करू. आणि आम्ही आमचा संकल्प शेअर करतोय, तर तुम्ही पण तुमचा संकल्प आमच्याशी शेअर करू शकता. कमेंट मध्ये सांगा. हो. तर पहिला जसं आहे की म्हणजे वाईट गुण, म्हणजे आम्ही आमच्यातले जे वाईट गुण आहे ते बदलणार आहे. तर तुम्ही कोणता गुण बदलणार आहे तुमच्यातला? माझ्यातला वाईट गुण, मी थोडा जरा आळशी आहे, तर तो आळशीपणावर काम करेल. आणि मी काय करणार आहे तर म्हणजे माझी चिडचिड खूप होते, म्हणजे थोडं जरी काही झालं तर मी माझी चिडचिड करण्याचा 2024 मध्ये चिडचिड कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि काय होतं की कामाचा लोड वाढतो ना, कारण की घर पण बघायचं, रुईला पण सांभाळायचं आणि रोजचा डबा वगैरे करणं असतो, घरातलं आवरणं राहतं आणि त्याबरोबर ते चॅनल पण सांभाळायचं असतं. त्यामुळं काय होतं की त्याच्यामध्ये कुठेतरी चिडचिड होऊन जाते असं छोट्या छोट्या गोष्टींवरनं. त्यामुळं चिडचिड झाली तर मग म्हणजे डिस्टर्ब होऊन जातं, सगळे कामांचं डिस्टर्बन्स येऊन जातो. त्यामुळे ते थोडंसं जरा कमी केलं तर मग म्हणजे सगळे कामं पण व्यवस्थित होतात असं. तर मी चिडचिड आता बंद करणार आहे, म्हणजे पूर्ण बंद करण्याचाच प्रयत्न करणार आहे. जेव्हा चिडचिड होईल माझी त्यावेळेस मी अगदी शांत राहण्याचा प्रयत्न करेल. तिची होती तशी माझी पण होती. पण चिडचिडीने काय होतं की ती एक 5-10 मिनिटासाठी किंवा 15 मिनिटासाठी राहते. तो राग असतो किंवा चिडचिड असते, पण त्याच्यामुळे ना पूर्ण दिवसावर तो इफेक्ट होऊन जातो किंवा त्याच्या पुढच्या दिवसावर सुद्धा इफेक्ट होऊन जातो. तर आता दुसरा संकल्प 2024चा असा आहे की हिच्यासाठी गाडी घ्यायची आहे. तर ती गाडी घेण्याचा प्रयत्न ह्या 2024 मध्ये होईल. म्हणजे कसं आता आहे ना, इथून सगळे मार्केट आम्हाला खूप लांब पडतात आणि खूप दगदग होती मग माझी. त्यामुळे मग गाडी घेण्याचा विचार केलाय. कारण की हिला कुठं जरी जायचं असलं ना तर मीच लागतो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जरी घ्यायच्या असलं तर हिला मलाच घेऊन जावं लागतं. दोघांचा पण वेळ जातो ना, आणि मी आल्यावरच तिला म्हणजे माझ्यासाठी तिला थांबावं लागतं. आणि कसं काही बँकेचे वगैरे जर काम असले तर ते दिवसच होतात 9 ते 5 या वेळेत, आणि त्यावेळेस हे घरी नसतात. आणि इथून बस जर म्हणायला गेलं तर बस पण खूप लांब आहे, म्हणजे बस स्टॉप लांब आहे, 15-20 मिनिटं लागतं चालत जायला. आणि कसं त्यात वेळ पण जातं, तर मग ती पण थकून जाते आणि वेळ पण जातो असं. त्यामुळे मग गाडी घेण्याचा विचार केलाय आणि हा संकल्प केलाय मी की 2024च्या एंडिंग पर्यंत मी गाडी घेणारच असं. तर तिसरा जो संकल्प आहे आमचा तो आहे हेल्थ मेंटेन ठेवायचा. म्हणजे झालं काय तर 2023 हे वर्ष आमचं पूर्ण आजारपणातच गेलं. म्हणजे हेल्थ अजिबात मेंटेन नव्हती, म्हणजे पूर्ण आजारपणच चालू होतं 2023 मध्ये. त्यामुळे मग आम्ही असं केलंय संकल्प की हेल्थ मेंटेन ठेवायची, कारण सगळ्यात पहिल्यांदा आपण हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानंतर मग दुसरे कामं होतच राहतात. पण आपलं जर आरोग्य चांगलं नसेल तर मग दुसरे कामं आपण कसं काय करू शकू. त्यामुळे मग आता हेल्थ मेंटेन करायची आहे आणि सोबतच हेल्थ मेंटेन करण्यासाठी झोप महत्वाची आहे. आमच्या झोपेचं सध्या कामामुळे पूर्ण खोबरं झालंय, त्यामुळं झोप आता म्हणजे आम्ही आता झोपायला आम्हाला 12 वाजून जातात, तर आम्ही आता 11-11:30 पर्यंत झोपण्याचा निर्णय घेतलाय. हा संकल्प आहे माझा, म्हणजे हेल्थ जेव्हा मेंटेन राहील तेव्हाच आपण उशिरा होईल. तरी पण आपण कामात आपल्याला असतं, रुई झोपल्यावर काही काम करावं लागतात, तर मग ठीक आहे होतील 11 वाजता. कारण की रुई 10 वाजता झोपते, तर आम्हाला ते 10:30-11 होणार. कारण की एडिटिंग वगैरे करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशीचं नियोजन करावं लागतं, त्यामुळे थोडा उशीर होतो. तर म्हणजे झोपेचं जे खोबरं आहे ते नियोजन व्यवस्थित जर केलं तर आपली हेल्थ मेंटेन राहील. तर आता ते करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर चौथा संकल्प असा आहे की एक नवीन मोबाईल घ्यायचा हिच्यासाठी, माझ्यासाठी नाही. म्हणजे माझा मोबाईलची कॅमेरा क्वालिटी म्हणजे जास्त डल आहे, त्यामुळे मग मोबाईल घेण्याचा विचार चाललाय. कारण कसं ब्लॉगिंग करायचं म्हटल्यावर मोबाईलची गरज ही असतेच. जेव्हा मी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ देईल तेव्हाच तुम्ही माझे व्हिडिओ चांगले बघशाल. तर मग म्हणजे मोबाईल घ्यायचा आहे आणि मोबाईल आम्ही एवढा 2-3 महिन्याच्या आतच घेऊन टाकणार आहे. कारण हा माझ्याकडे जो मोबाईल आहे त्याची क्वालिटी पण चांगली नाही आणि डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे. शूटिंग साठी कसं चांगला लागतो ना मोबाईल, त्यामुळे मोबाईल चांगल्या क्वालिटीचाच घेऊ आणि जेव्हा घेऊ तेव्हा ते तुमच्याशी सगळं शेअर करणारच आहोत आम्ही.
त्यानंतर 5वा संकल्प असा आहे की आम्हाला देवदर्शन करायचे. देवदर्शन म्हणजे आमचे जे लग्न झाल्यानंतर आपण जे देव म्हणजे जेजुरीला जाणं, तुळजापूरला जाणं हे जे करतो ते काहीच झालेलं नाही. तर 2024 मध्ये आम्हाला ते देवदर्शन पूर्ण करायचे. म्हणजे जेजुरीला जाणं, तुळजापूरला जाणं किंवा मग बाकी आपण बरेच देवांना जातो तर आमचं काही जाणं होत नाही. आमचे कुलदैवत जे आहे कुलदैवतला दर्शनाला जायचं. आणि सोबत आता रुई पण आहे, रुईचं पण दर्शन होईल. तर मग आम्हाला ते जायचंय. म्हणजे आम्ही ते ठरवलं, म्हणजे आधीच आम्ही ठरवलं होती की आपण 2024 मध्ये जाऊ आणि नक्की जाणार आहे. आता काही दिवसात म्हणजे वणीला जाऊन येणार आहे. तर तो ब्लॉग तुमच्याशी शेअर करूच. म्हणजे जानेवारी महिन्यात आम्ही जाऊन येणार आहे. तर तो ब्लॉग नक्कीच तुमच्याशी शेअर होईल. असंच म्हणजे एक एक करून आम्ही सगळे आता देवदर्शन 2023 मध्ये करणार आहे. 2023 मधली एक चांगली आणि एक वाईट घटना आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे त्या गोष्टीमुळे माणसाचं आयुष्य खूप बदलून जातं. अशीच घटना आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही चांगली घटना सांगा. तर 2023 ची चांगली घटना अशी घडली की आम्ही यूट्यूबवरती काम करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य झाला. इथं दुसरं चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं आणि त्यातून पहिलं पेमेंट पण आलं. मॉनिटाईज जानेवारीमध्ये झालं ना, 2023 मध्ये मॉनिटाईज झालं आणि पेमेंट आलं. पेमेंट कोणत्या महिन्यात आलं? दिवाळीच्या 1 महिनाभर आधी आलंय. अच्छा, दिवाळीच्या पिरियड मध्ये आलं होतं. तर हा निर्णय चांगला झाला जो आम्ही निर्णय घेतला आणि तो योग्य पण ठरला. तर आता 2023 मधली एक अत्यंत वाईट घटना मी तुम्हाला सांगणार आहे की यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. म्हणजे दुर्दैवी घटना म्हणता येईल आणि त्यातून हे थोडक्यात वाचले. ती आमच्यासाठी 2023 मधली वाईट घटना होती आणि त्यातून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. तर अशी घटना होती. म्हणजे आता त्या विषयावर परत काही बोलायचं नाही, त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलाच आहे. तर ती वाईट घटना होती. तर त्यातून नवीन शिकायला भेटलं आणि नवीन शिकून आम्ही शिकलोय त्या दृष्टीने आम्ही पुढे वाटचाल करतोय आता. तर असे होते हे आमचे 2023 मधले 2023 आणि 24 मधले काही संकल्प, काही वाईट गोष्टी, काही सुधारण्याच्या गोष्टी. असं सगळं आम्ही तुम्हाला सांगितलंय आणि यात नक्कीच आम्ही प्रयत्न करू म्हणजे चेंजेस घडवण्याचा. आणि काय चेंजेस घडले हे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तुमच्या पण 2023 मधल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी कमेंट करून सांगा. आणि 2024 चे काय संकल्प आहे, तुम्ही काय करणार आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि रुई हे बघा मोबाईलचं कव्हर तोंडात घालते आणि रुई याच्यामुळेच आजारी पडती बरं का. जास्त ऐकतच नाही, काही ना काही तोंडात घालते. ती म्हणायला 4 वर्षाची होईल आता पण काहीच ऐकत नाही आमची. आणि कसं आपण म्हणतो पण मग बॅक्टेरिया असतातच कुठल्या ना कुठल्या गोष्टीला आणि ते पोटात गेले म्हणजे ते व्हायरल इन्फेक्शन होतच राहतं. आणि रुईचा 2024चा संकल्प असा आहे की रुईला एक सायकल घ्यायची आहे, मोठी सायकल घ्यायची आणि चांगली सायकल घ्यायची, तुटली नाही पाहिजे अशी सायकल. तिला सायकल म्हणजे आधी आवडत नव्हती तर आता चाललंय तिची घ्यायचं. तर म्हटलं चला सायकल घेऊ तिला. सायकल घेतली की शाळेत पण जाईल, आपलं सोडायची गरज नाही पडणार. तर असं आम्ही तुमच्याशी आमचं सगळं शेअर केलंय. तर आता यांना जायचंय गार्डन मध्ये. हे जातील गार्डन मध्ये जायचं. कालचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल ती किती रडली गार्डन मध्ये जाण्यासाठी. तर आता हे चालले आज गार्डन मध्ये घेऊन गेला. दिवसभर गार्डन मध्ये खेळायचंय. आता 12 वाजले असतील. आता ते निघाले गार्डन मध्ये आणि ते गेल्यानंतर मग मला कपडे धुवायचे. मी माझं आवरून घेते आणि ते गार्डन मध्ये जातील. चला मग. काय रोई ते पाणी. बापरे रुईचं चहा पाहिला का? चहा बनवला बस जास्त चहा नको आम्हाला. अय्वा रुईने एवढं चहा बनवला. मी फोनवर बोलत होते तोपर्यंत रुईने इकडं पाणी, चहाची गाळणी, इकडं चहा सोबत ते चमचे कशाला बाबा? अय बाबा कशाला लागत चमचे? आम्ही तर चहा डायरेक्ट पितो, चमचे नाही घेत आम्ही. सगळे कप काढून आणले. पहा ना इथं माणसं किती आपल्या घरात. किती माणसं? बाकीचा अजून व्हिडिओ बघणार युट्यूब वाल्यांना द्यायचा. आपले व्हिडिओ बघतो त्यांना चहा द्यायचा. दे ना. अरे ते पण चहा मागता तुझा. हे लहान मुलांचे असे खेळ असतात. म्हणजे आपण किती पण काही करा आपलं लक्ष कुठं इकडे गेलं थोड्या वेळ का त्यांनी लगेच हे असा उद्योग करावा. आणि मी फोनवर बोलत बसली होती तेवढ्यात रुईने हा उद्योग केला. अरे रुई
म्हणजे मी करून देत नाही म्हणून असं केलं ना तू. तर चला आता रुईचा खेळ चालू आहे. मी पण घेते आवरून. हा, चहा जास्त तिखट नको करू. हा, तिखट करशील का? तिखट करशील का? मी तिखट नाही काय. मग कसा असतो चहा? चहात काय काय टाकलंय तू? गोड. तिखट नसतो का? काय काय टाकलंय चहात? चॉकलेट पण टाकले का? ठीक आहे. तर हे गार्डनमधून आले, त्यानंतर मग बाकीचं यांचं आवरलं, मी माझं आवरलं आणि थोडंसं खेळली वगैरे रुई. आणि त्यानंतर मग मी घेतला स्वयंपाक करायला, कारण यांना आज पण आहे नाईट ड्युटी. तर हे निघाले. आता मी स्वयंपाक केला, यांचं थोडंसं जेवण झालं आणि डबा दिला यांना भरून. तर हे निघाले नाईट ड्युटीला आणि आता निघणार आहे, कारण आता किती 6:30 वाजत आले. तर निघतील हे, कारण नंतर थंडी पण जास्त आहे. तर म्हटलं जा माझं. हो, तुम्हाला परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हो, सगळ्यांना परत एकदा माझ्याकडून पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या नवीन वर्षात तुमचे जे काही संकल्प असतील ते पूर्ण होत हे स्वामीचरणी मी प्रार्थना करते. आणि तुमच्यासोबत माझे देखील संकल्प पूर्ण होत ही देखील प्रार्थना. तर चला आता हे निघतील आणि त्यानंतर मग माझं आता बाकीचं तर आवरलंच, स्वयंपाक झालाय, फक्त भांडे घासायचे. रुईला पण आता जेवायला दिलंय. रुई जेवतीये आणि लॅपटॉप पण बघतीये. तर आता तिचं आवरण, माझं आवरण. हा व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो करा. हो, तर चला मग आता या नोटवर मी हा आजचा छोटासा आणि छान असा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटू त्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय, गुड नाईट.